नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्पार्क अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्य मधील GS2 या विषयासाठी जे काही प्रिव्हियस इयरचे पेपर्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन घेत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण 2021चा जो पेपर होता त्याच्यातले पहिले 60 प्रश्न जे आहेत ते आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्या पुढील प्रश्न जे आहेत ते आपण आता सध्या घेऊया. ठीक आहे. - 61 नंबरचा क्वेश्चन पहा. ओके. खालीलपैकी कोणते विधान कलम 371 नुसार जे महाराष्ट्र व गुजरात राज्याबाबतीत विशेष तरतूद सूचित करते असं म्हटलं ते बरोबर आहे असं म्हटलं. ठीक आहे. तर हा एक सिलेबस मधला पॉइंट आहे आपला की जे काही फेडरलिझमशी संबंधित गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये फेडरलिझम, भारतीय फेडरलिझम कशा पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या संविधानामध्ये केलेल्या आहेत. जसे की जम्मू काश्मीर राज्य असेल किंवा इतर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे 370 मध्ये जसं जम्मू काश्मीर बाबत केलेलं आहे तसं 371 कलमामध्ये वेगवेगळ्या राज्यासंदर्भामध्ये विशेष तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये 371 जे आहे ते स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाची तरतूद करतं कोणासाठी? महाराष्ट्र आणि गुजरातसाठी. ठीक आहे. जे मराठवाडा आणि विदर्भ आहे आणि गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छसाठी तर त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावीत अशी तरतूद जी आहे त्या आर्टिकल मध्ये 371 आर्टिकल मध्ये केलेली आहे. ठीक आहे. तर इथून पुढचे जे काही आर्टिकल्स आहेत 371 पासून 371 ए त्यानंतर बी, सी, डी असे जे पर्यंत आर्टिकल्स आहेत. ठीक आहे. शेवटी कर्नाटकासाठी आपण विशेष तरतुदी केलेली आहे. ठीक आहे. आणि 371 मध्ये जसं महाराष्ट्र आणि गुजरातसाठी आहे तसं तिथून पुढे नागालँड, आसाम, मणिपूर, ठीक आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, ह्या वेगवेगळ्या राज्यासाठी पुढे काय केले आहे तरतुदी केलेल्या आहेत. तर हे एक असिमेट्रिक फेडरलिझमचं उदाहरण आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारला गेला, वेगवेगळे प्रश्न विचारला गेला. ते यातले आर्टिकल कुठले नेमके कुठल्या राज्याशी संबंधित आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. तर पुढे जाऊया. याचं पहिलंच उत्तर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते बरोबर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. मागच्या परीक्षेत 2022च्या पेपरमध्ये आपण पाहिलं होतं की हे जे काही सुरुवातीचं जे काही मेकिंग ऑफ महाराष्ट्र आहे, ठीक आहे, किंवा भाषावार प्रांतरचना आहे तर भाषावार प्रांतरचने संदर्भामध्ये धार कमिशनवर प्रश्न आलेला होता. तर परत लगेच त्याच्यावर सुद्धा सेम पॉइंटवर सेम प्रश्न विचारले गेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलंय. नागपूर करार हा सप्टेंबर 1953 मध्ये झाला. त्याने मराठी भाषिकांचे लगतच्या प्रदेशांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला चालना दिली असं म्हटलंय. तर नागपूर करार आणि अकोला करार, तर धार कमिशनच्या वेळेस अकोला करार झालेला होता. नंतर मग फाजल अली कमिशन जेव्हा आलं तर फाजल अली कमिशनच्या समोर म्हणणं मांडण्यासाठी आपण काय केलेलं आहे हा नागपूर करार केला आहे. आणि नागपूर करारानुसार काय केलं आपण की बऱ्याचशा गोष्टी जसं की एखादं खंडपीठ जे आहे हायकोर्टचं ते नागपूरला असावं, नागपूरला एक सेशन भरावं, अशा बऱ्याचशा तरतुदी केलेल्या आहेत. त्यानुसार आपण आता सध्या बऱ्याचशा तरतुदी पाळतोय सुद्धा. तर हे सप्टेंबर 1953 मध्ये झालेलं आहे. नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे दरवर्षी नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते. ठीक आहे. आणि आता ते होते अधिवेशन. त्यानंतर मुख्यमंत्री YB चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केली आहे. ठीक आहे. तर हे खेर द्विभाषिक राज्याचे वगैरे याच्यामध्ये पुढे होते किंवा तेव्हाचे जे काही आपले सेंटर मधले मंत्री जे आहेत गुजरातचे तर ते त्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या संदर्भामध्ये होते. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कुणाचं हे आहे कॉन्ट्रिब्युशन आहे YB चव्हाण यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे विधान जे आहे ते इथं YB चव्हाण यांचं येणार नाही तर महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपण स्थापन केलं आहे. त्यानंतर पुढे SM जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विविध पक्षांच्या बैठकीत पुणे येथे 6 फेब्रुवारी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. सेम क्वेश्चन 2022 ला विचारले आहे. तिथे काय दिलं होतं ते SM जोशी दिलं होतं, तिथं सेनापती बापट दिलं होतं. ठीक आहे. मग याचं नेमकं उत्तर काय होतं तर इथे आपल्याला माहिती आहे की केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली होती. ठीक आहे. केशवराव जेधे. त्यामुळे हे विधान सुद्धा जे आहे ते चुकीचं आहे. ए आणि बी जे विधान आहे त्याच्यामध्ये
तर ते बरोबर आहे. ठीक आहे. ओके, म्हणजे त्याच भागावर परत प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी एरिया सुद्धा त्यांनी चेंज केलेला नाहीये. ओके, त्यानंतर आहे 63 क्वेश्चन्स. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. राष्ट्रपती जसा संघराज्याचा घटनात्मक प्रमुख आहे तसा राज्यपाल हा त्या राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे असं म्हटलं. ठीक आहे, सेम स्थान आहे राष्ट्रपतीचं जसं सेंटरच्या बाबतीमध्ये आहे तसं स्टेटच्या बाबतीमध्ये राज्यपालाचं स्थान आहे. ठीक आहे, तर बघूया आपण हे बरोबर आहे. राज्यपाल हा केंद्रातील राष्ट्रपतीप्रमाणेच नामधारी प्रमुखाची प्रतिकृती आहे. ठीक आहे, तर सेम नामधारी नाहीये, त्याला थोडीफार अधिकार आहे, मात्र इन जनरल जर स्टेटमेंट असेल असं तर ते आपण बरोबर लिहूया. ठीक आहे, बघूया. तुम्हाला इनकरेक्ट विचारलेला आहे तर हे पण गोल करून ठेवूयात आपण. पुढे भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालाचे विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेले आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता इथे डाऊट आहे. तुम्हाला माहित आहे की राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचा विवेकाधिकार, स्वविवेकाधिकार आपण म्हणतो, डिस्क्रिशनरी पॉवर असं म्हणतो, तर राष्ट्रपतीला अवेलेबल आहेत का? तर नाही. जर एखाद्या वेळेस अशी कंडिशन्स निर्माण झाली की जसं की हँग असेंब्ली निर्माण झाली तर राष्ट्रपतीला किंवा कार्यरत पीएम ची डेथ झाली तर तेव्हा काही वेळा राष्ट्रपतीला स्वविवेकाधिकार प्राप्त होतात की तो इतरांची नेमणूक करू शकतो पीएम म्हणून. ठीक आहे, किंवा हँग असेंब्लीच्या वेळेस काय करू शकतो की इतर लोकांना पीएम ची शपथ देण्यासाठी बोलवू शकतो त्याच्या मनावर कोणालाही कुठल्याही पक्षाला की ज्याला जास्त बहुमत आहे. ठीक आहे, तर तिथे सुद्धा काही कंडिशन्स त्याला लागू होतात. मात्र कुठल्याही आपल्या संविधानामध्ये कुठल्याही पद्धतीचे डिस्क्रिशनरी पॉवर्स येणार नाहीयेत. मात्र राज्यपालाला जसं आपण आता पाहिलं की आर्टिकल 371A मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालाला काय विवेक अधिकार आहे तर तो काय करू शकतो, मराठवाडा आणि विदर्भाच्या याच्या विकासासाठी ते विकास मंडळ स्थापन करू शकतो. तर असे बरेचसे अधिकार जे आहेत ते आपण राज्यपालाला दिलेले आहेत. आर्टिकल 364 मध्ये सुद्धा आसाम असेल किंवा इतर हे असतील विधानसभा असतील तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विशेष अधिकार दिलेले आहे. म्हणून असं म्हटलं जातं की राज्यपालाचे जे काही स्वविवेकाधिकार आहेत तर ते राष्ट्रपतीपेक्षा जास्त आहेत आणि ते संविधानात नमूद सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे हे जे विधान जे आहे ते एक्झॅक्टली चुकीचं आहे. तुम्हाला विचारले काय चुकीचं विचारलं आहे तर हे विधान जे आहे राज्यपाल केंद्रातील राष्ट्रपतीप्रमाणेच नामधारी प्रमुखाची प्रतिकृती आहेत. ठीक आहे, ओके, सेम स्थान त्यांचं राज्यामध्ये आहे. ओके, तर हे चुकीचं विधान आहे क्रमांक 3चं. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. चुकीचे विधान ओळखा असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नाही. घटनेमध्ये आहे का उपमुख्यमंत्री वगैरे पद? ठीक आहे, सध्या तर आता त्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये चर्चा चालू आहे. तर हे घटनात्मक पद नाहीये. अग्रक्रम तालिकेत उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष यांचे स्थान बरोबरीचे आहे. आता हा कंटेंट कसा आहे की जो नॉर्मल फोकस कंटेंट नाहीये. ठीक आहे, म्हणजे अजून जाऊन जास्त अवघड कंटेंट विचारलेला आहे. मग आपण अशा वेळेस काय करतो, आपण हे वाक्य बरोबर धरतो. ते वाक्य बरोबर आहे की जे काही अग्रक्रम तालिका जी आहे त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हे इक्वल आहे. त्यानंतर एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असू शकतात. तर महाराष्ट्रामध्ये 2 आहेत पण 5 पेक्षा जास्त नाही. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये 5 आहेत. ठीक आहे, किंवा असं कुठलेही लिमिटेशन्स नाहीये. तुम्ही सगळेच उपमुख्यमंत्री बनवू शकता, सगळ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री बनवू शकता. ठीक आहे, तर असं कुठलंही लिमिटेशन नाही, 5 पेक्षा जास्त नाही वगैरे असं काही कुठलंही लिमिटेशन त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला विचारलं चुकीचं कुठला आहे तर 3 नंबरचा प्रश्न 3 नंबरचा सेंटेन्स आहे चुकीचा आहे. ठीक आहे, कितीही तुम्ही उपमुख्यमंत्री बनवू शकता. पुढचा प्रश्न, जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्याचे वेतन, ठीक आहे, एकपेक्षा अधिक राज्याचं कार्य करू शकतो. तुम्हाला माहित आहे आपण हे अमेंडमेंटनी 7व्या अमेंडमेंटनी वगैरे अधिकार दिलेला आहे राज्यपालाला एकापेक्षा जास्त राज्याचं काम पाहण्याचा. तर त्याचं पेमेंट मग कसं दिलं जातं? केंद्रीय शासनाकडून दिलं जातं का? केंद्र शासनाचा संबंध नाही. ठीक आहे, संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जातात. तर दोन जे राज्य आहेत त्या दोन्ही राज्यांमध्ये ते वाटून दिलं जातं आणि ते राष्ट्रपती सुचवतात. ओके, तर हे बरोबर आहे. भारताच्या संचित निधीकडे जायचं का कारणच नाहीये. राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारे दिले जाईल का? राष्ट्रपती मग ह्या राज्याने द्या त्या राज्याने द्या असं म्हणेल. ठीक आहे, आवडत्या राज्याने देऊ नये असं म्हणेल. तर असं काही नाहीये. नेमकं काय होतं तर दोन्ही राज्यांना द्यायचं, राष्ट्रपती ते डिवाइड करून देतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर आहे 66. मुख्य सचिवाबाबत सेम मागच्या वेळेस पण मुख्य सचिवावर तुलना करून विचारलेलं होतं. सेम इथे प्रश्न विचारला आहे, त्याच भागावर प्रश्न आलेला आहे. मुख्य सचिवाबाबत खालील विधाने विचारत घ्या. मुख्य सचिव हे पद 1799 मध्ये लॉर्ड वेल्लेस्ली यांनी निर्माण केलं आहे. ठीक आहे, तर हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे. मुख्य सचिवाचं जे काही पद जे आहे ते 1799चा इंग्रज काळामधला आणि हे सेंट्रल लेवलला होतं. मात्र आता ते भारतीय स्वातंत्र्यानंतर ते स्टेटमध्ये निर्माण केलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर इतर सचिवांच्या तुलनेत त्याचे पद समानातील पहिला यापेक्षा मोठे आहे. ठीक आहे, म्हणजेच काय त्याची पोझिशन जी आहे तर ती
जास्त अजून महत्वाची आहे, कारण त्याच्याकडे आपण किती कामं सोपवले हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे पण विधान बरोबर आहे. बघूया तरी आपण. त्यानंतर 2004 मध्ये पीसी मोटा समितीच्या शिफारशीनुसार मुख्य सचिवाचे पद हे प्रमाणित करण्यात आलं आहे. ठीक आहे, तर मुख्य सचिवाचं पद जे आहे ते 1973 मध्ये प्रमाणित करण्यात आलं आहे. ओके, 1973 अगोदर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं त्याचं काम होतं किंवा त्याची पोझिशन होती. मात्र 1973 ला सरकारने काय केलं, त्याचं एक पोझिशन जी आहे निर्माण केली राज्याच्या लेवलला आणि मुख्य सचिवाचं पद निर्माण करून त्याला भारत सरकारच्या सचिवाप्रमाणे समान त्याला दर्जा दिला. ठीक आहे, तर ही जी घटना जी आहे ती 1973 ची आहे. त्यामुळे हे विधान एकदम करेक्ट चुकीचं आहे. त्यामुळे प्रश्न काय येणार आहे की बघा, तुम्हाला विचारलं की सी एकदम चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे की सी चुकीचंच पाहिजे आणि ए जे आणि ए आणि बी जे आहे ते बरोबर विधान आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 67. हा, राज्यघटनेच्या अनुच्छेद 342 नुसार अँग्लो इंडियन कोड आहे त्याची व्याख्या दिली. तुम्हाला माहिती आहे की अँग्लो म्हणजे अँग्लो इंडियनची व्याख्या जी आहे ते 366 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, 366 आर्टिकल मध्ये व्याख्या आहे, त्याच्यामध्ये अँग्लो इंडियनची दिलेली आहे. ठीक आहे, ओके, तर हे करेक्टली चुकीचं आहे. अँग्लो इंडियन जमातीसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये असलेले आरक्षण 103 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे थांबवण्यात आलं. आता हे 103 तुम्हाला माहिती आहे ईडब्ल्यूएस आहे, हे 104 पाहिजे. ठीक आहे, ओके, 105 आहे पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असलेले जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधी समाप्त झाल्यानंतर थांबवण्यात येईल असं म्हटलं. तर बरोबर आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असलेले जागांचे आरक्षण हे 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधी समाप्त झाल्यानंतर थांबवण्यात येईल. बघूया आपण, हे तर आपल्याला कळालं आहे की हे चुकीचं आहे. आता सी डाऊट आहे. डी कडे जाऊया आपण. महिलांसाठी स्थानिक स्वशासनात असलेले जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधी समाप्त झाल्यावर थांबवेल असं म्हटलंय. तर जे महिलांचं जे काही आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थातलं, तर त्याचं कलम कुठलं आहे, हे 243 डी आहे. ठीक आहे, ओके, तर हे डी मध्ये आरक्षण आपण पाहिलं कालपणीचा प्रश्न होता, डी आणि टी मध्ये होतं. ठीक आहे, टी मध्ये काय आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण. तसं डी मध्ये हे दिलेलं आहे आणि डी मध्ये सांगितलेलं आहे की हे जे कालावधी जो आहे तर तो कालावधी संपल्यानंतर काय होईल, समाप्त झाल्यावर थांबवण्यात येईल असं म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ह्याचा जो उल्लेख जो आहे तर तो उल्लेख कुठं आहे त्याच्यामध्ये, जो कालावधीचा जो उल्लेख आहे तो आर्टिकल 82 मध्ये पण आहे. ठीक आहे, आर्टिकल 82 मध्ये पण त्याचा कालावधीचा उल्लेख आहे आणि याच्यामध्ये पण आहे 334 मध्ये पण आहे. मात्र इथे जो आर्टिकल दिलेला आहे त्याने 243 डी असला पाहिजे होता. त्यामुळे हे जे जे आहे डी ते सुद्धा चुकीचं आहे. आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित असलेल्या जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख असलेल्या कालावधी समाप्त झाल्यानंतर थांबवण्यात येईल हे विधान बरोबर आहे. 82 मध्ये पण उल्लेख आहे आणि 334 मध्ये सुद्धा. म्हणजे इथं फक्त काय येईल, योग्य विधान विचारायला लागतं. फक्त सी विधान जे आहे ते योग्य येईल. ओके, नेक्स्ट. जिल्हा परिषदेची जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, तर हे जिल्हा परिषदेचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, तर हे कंपल्सरी आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समितीचे सभापती हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. 5 तर असतात, पण बघूयात आपण सगळ्या विषय समितीचा असं इथं म्हटलेला आहे. बघूयात पुढे आपण अजून कुठले विधान त्याच्यामधून कट होतात. या समितीत जिल्हा परिषद सदस्यामधून अध्यक्षाद्वारे नामनिश्चित झालेल्या 5 सदस्यांपैकी किमान 3 महिला सदस्य असावेत असं म्हटलंय. तर इथे व्यवस्थापन आणि स्वच्छता जल समिती आहे, तर महिला असण्याची गरज नाही असं मला वाटतं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पाहिजे होतं. ठीक आहे, त्यामुळे डी एक्झॅक्टली करेक्ट रॉंग आहे. त्यानंतर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता लहान पाटबंधारे, जिल्हा परिषद हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असू शकतात असून ते समितीच्या बैठकीत चर्चेत मतदारांच्या हक्कात सहभाग घेऊ शकतात. आता तुम्हाला माहिती आहे की जे काही एक्स ऑफिसर चेअरमन असतात तर ते वोटिंग मध्ये भाग घेत नाहीत, हे सामान्य सत्य आहे. ठीक आहे, त्यामुळे हे विधान लगेच तुम्ही बाहेर काढू शकता. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की डी आणि ई जे आहे ते एक्झॅक्टली चुकीचं स्टेटमेंट आहे. ओके, तुम्हाला काय विचारलंय, विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. त्यामुळे डी आणि ई आपल्याला इथे पर्याय काढायचे. डी आणि ई काढलं, वरील सगळ्यामध्ये पण डी आणि ई आहे, इथे पण डी आणि ई आहे. मग पर्याय फक्त काय शिल्लक राहील, ए आणि बी. म्हणजेच काय, इथे जिल्हा परिषदच्या सर्व विषय समितीच्या बाबतीत हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात, हे बरोबर आहे. मात्र या समितीत जिल्हा परिषद सदस्यामधून अध्यक्षाद्वारे नामनिश्चित झालेल्या 5 सदस्यांपैकी किमान 3 महिला वगैरे आहेत. 3 महिला असणार नाहीत, 5 पैकी 3 कसं महिला असतील, जास्तीत जास्त 2 असतील. ठीक आहे, ओके, पण नाहीच आहे त्याच्यामध्ये. तर हे विधान जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे. ए आणि बी उत्तर आहे. म्हणजेच काय,
आपण उत्तर काढत असताना एक्झॅक्टली बरोबर आपल्याला काय माहिती आहे त्याच्यावर उत्तर काढू शकतो किंवा एक्झॅक्टली चुकीचं काय आहे त्याच्यावर सुद्धा उत्तर काढू शकतो जर पूर्ण माहिती नसेल तर. ठीक आहे. नेक्स्ट पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद निर्माण झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत कोणाकडे यासंबंधी दाद मागावी लागते. ठीक आहे. पंचायत समिती आहे थोडंसं मोठा कार्यक्षेत्र आहे. ठीक आहे. तर पंचायत समितीचं कार्यक्षेत्र असल्यामुळे हे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे आपण काय करू शकतो त्याच्याकडे दाद मागू शकतो. ठीक आहे. तर हे थोडंसं फॅक्च्युअल गोष्टी आहेत पंचायत राज मधल्या तर पर्टिक्युलरली आपल्याला लक्षात राहावं लागतील किंवा लक्षात ठेवावं लागतील. परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये त्याला रिव्हिजन करणे हे गरजेचं आहे. पुढे नेक्स्ट 74व्या घटनादुरुस्ती अन्वये संक्रमणीय क्षेत्र छोटे किंवा मोठे नागरिक क्षेत्र म्हणजेच खालील घटक विचारात घेऊन राज्यपालांनी सार्वजनिक सूचनेद्वारे सूचित केलेले क्षेत्र. आता हे तुम्हाला माहित आहे की नगर पंचायत वगैरे हे स्थापन करत असताना आपण नागरिक क्षेत्र ठरवतो आणि नागरिक क्षेत्र जाहीर करतो. मग हे कुठल्या निकषावर करतो तर तुम्हाला माहिती आहे पहिला निकष लोकसंख्या आहे. बरोबर आहे. लोकसंख्येची घनता कारण आपण शहरीकरणासाठी 400 घनता आपण हे केलेली आहे डिसाईड केलेली आहे. त्यानंतर कृषी व्यतिरिक्त इतर रोजगारांचे प्रमाण हे पण म्हटलं आपण की पण जवळपास 75% वगैरे अशा आपण अटी ठेवलेल्या आहेत की तिथलं जे वर्कफोर्स आहे तर ते बिगर कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलं पाहिजे अशा अटी आपण टाकल्या आहेत नागरिकांच्या बाबतीमध्ये. तर हे पण येईल. आणि आर्थिक महत्व तिथला महसूल किती आहे हे सुद्धा त्यामध्ये गृहीत धरलं जातं. ह्या चारही निकषावर काय केलं जातं की नागरी क्षेत्र ठरवण्याचं काम केलं जातं. ठीक आहे. राज्यपालाद्वारे अधिसूचित केलं जातं. तर हे चारही निकष त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट 71 74व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. तर या कायद्याने भारताच्या संविधानात भाग इथे बघा 11 लिहितो आपण कसं रोमन याच्यामध्ये आणि 9 कसं लिहितो 9 असं लिहितो. ठीक आहे. आणि 11 कसं लिहितो असं तुमची नजर चुकावी म्हणून हा प्रश्न बनवलेला आहे. तर इथे किती आहे 11A आहे. ठीक आहे. तर इथे 9A पाहिजे होतं त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. या कायद्याने भारताच्या संविधानात 12वे परिशिष्ट असं म्हटलं होतं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला माहिती आहे की 11वा आणि 12वा स्थानिक स्वराज्य संस्थांचा 73वा 73वा किती आहे 73चं किती आहे 11वा परिशिष्ट आहे आणि 74चं किती 12वा परिशिष्ट आहे. इथे फक्त एक जे विधान जे आहे फक्त बी जे आहे ते बरोबर आहे. पहिलं जे विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर आहे 72. भारतातील छावणी क्षेत्र पालिकेसंबंधी खालील विधान विचारले. परत छावणी याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. मागच्या वेळेस मला आला होता. छावणी क्षेत्र पालिका 4 वर्गामध्ये विभागली आहे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. 50K च्या वर लोकसंख्या असणारे त्यानंतर 10,000 ते 50,000 लोकसंख्या असणारे. ठीक आहे. त्यानंतर 10,000 पेक्षा कमी 2,500 ते 10,000 आणि 2,500च्या खाली. ठीक आहे. असे आपल्याकडे छावणी मंडळ आहे. ठीक आहे. म्हटलं याच्यामध्ये छावणी मंडळासंदर्भामध्ये विधान आहे. छावणी क्षेत्र पालिका 4 वर्गामध्ये विभागलेला आहे. आपण पाहिलं लोकसंख्येनुसार ते 4 वर्गामध्ये विभागलेला आहे. त्यानंतर बी मध्ये काय दिलंय की वर्ग 4 छावणी क्षेत्र पालिकेमध्ये फक्त 4 सदस्य निवडून येतात असं म्हटलंय. आता हे छावणी क्षेत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये वेगवेगळे आहेत 8+8 असे काही पहिले एक वर्ग 1 मध्ये 8+8 आहेत. त्यानंतर 7+7 आहेत. ठीक आहे. आणि वर्ग 4 मध्ये 2+2 आहेत म्हणजे निवडून आलेले 2 आणि नेमणूक केलेले 2. ठीक आहे. तर हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. 4 सदस्य निवडून येतात असं म्हटलंय. तर 4 टोटल असतात 2-2 असं आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं येईल. वर्ग 4 छावणी क्षेत्र पालिकेमध्ये नागरी लोकसंख्या ही 2,500 पेक्षा जास्त असायला पाहिजे. आपण पाहिलं इथे की सगळ्यात 4 नंबरचं जे काही छावणी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 2,500च्या आसपास असतं. ठीक आहे. 500 पेक्षा कमी असते त्यापेक्षा जास्त नसते. तर हे विधान अजून बरोबर आहे. छावणी क्षेत्र पालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक संरक्षण मंत्र्याद्वारे नाही तर इथे केंद्र सरकार पाहिजे. ठीक आहे. तर हे केंद्र सरकारद्वारे केली जाते. तर इथे संरक्षण मंत्रालय दिलं होतं. तर हे विधान चुकीचं आहे. मग विचारलं काय तुम्हाला योग्य विचारलेले आहे. ओके. तर ए आणि सी जे विधान ते योग्य आहे. उत्तर काय असणार पर्याय क्रमांक 3. ओके. फॅक्च्युअल माहितीवर आधारित आहे तर थोडंसं परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये ह्या पंचायत राज घटकाला रिव्हिजन करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका संबंधी खालील विधाने विचारात घ्या. इमारती संबंधी नियम बनवणे आणि ते अंमलात आणण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते. तरी तुम्हाला माहिती आहे की इमारती संदर्भात कोण नियम बनवतो महानगरपालिका. कारण परमिशन घ्यायला आपण कुणाकडे जातो महानगरपालिकेकडे जातो. महानगरपालिकेने घेतलेला कोणताही निर्णय राज्य शासनास
राज्य शासन फिरवू शकत नाही असं म्हटलं. आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुणाचं नियंत्रण असतं? राज्य शासनाचं नियंत्रण असतं. राज्य शासन त्याचा ठराव फिरवू शकतं, रद्द करू शकतं वगैरे. ठीक आहे, तर हे जे विधान जे आहे ते चुकीचं आहे. मात्र ए विधान जे आहे ते इन जनरल तुम्हालाही माहित आहे की नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल तर तिथले नियम जे आहेत बिल्डिंग बनवण्याचे तेच ठरवतात. ठीक आहे, तर इथे कुठलं विधान बरोबर आहे? मग 1 नंबरचं विधान बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालील विधानामध्ये परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र हे असं म्हटलं. महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगासंदर्भात विचारलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करीत असते असं म्हटलंय. आता मतदार याद्या सगळ्यांच्या सेमच असतात. कुठलीही निवडणूक असेल, स्थानिकची असेल, आमदारकीची असेल, खासदारकीची असेल. ठीक आहे, पण बघूयात आपण. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर प्रभागांचे परिसीमन करण्याची जबाबदारी देखील आयोगाकडे असते. तर इथे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परिसीमन करण्याचं काम कोणाकडे येईल? ह्या कमिशन्सकडे येईल. ठीक आहे, तर हे बरोबर येऊ शकतं. किंवा काही ठिकाणी बघा की गावातल्या ज्या काही निवडणुका असतात त्याच्यामध्ये तहसीलदाराकडे ते काम असतं वगैरे, परंतु डायरेक्टली हे तहसीलदार तेव्हा काय असतो? हा निवडणुकीचा अधिकारी असतो. तर ते येऊ शकतं उत्तर त्याच्यात. पुढे बघूयात आपण. राज्यातील राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे आणि नोंदणी रद्द करण्याचे अधिकार देखील आयोगाकडे आहेत असं म्हटलंय. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली बरोबर उत्तर काय आणि चुकीचं काय त्याच्यावर आपण हे करू शकतो. तर पहिलं तुम्हाला माहिती आहे की पहिलं जे विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, आणि इथले जे विधान आहे की आयोग प्रभावांच्या परिसीमन करण्याची देखील आयोगावर असते. तर इनडायरेक्टली दुसरे जरी करीत असते तरी त्याचा बॉस कोण असणार? त्याचा आयोग असणार. त्यानंतर राज्यातील राजकीय पक्षांची नोंदणी करण्याची आणि नोंदणी रद्द करण्याचे अधिकार देखील आयोगाकडे आहे. तर हे ए जे आहे ते विधान जे आहे ते चुकीचं आहे, बाकी बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचार. महानगरपालिका योग्य अशा व्यक्तीची राज्य शासनाच्या मान्यतेने वाहतूक उपक्रमाचे वाहतूक व्यवस्थापक म्हणून नेमणूक करू शकते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर इथे बघा हे वाक्य बरोबर आहे. वाहतूक व्यवस्था तुम्हाला माहित असेल की पुण्यामध्ये आपले जे फेमस हे आहेत आयुक्त आहेत, तर त्यांना पुणे महानगरपालिकेची जी काही वाहतूक व्यवस्था आहे त्याचा अध्यक्ष केलेलं होतं. ठीक आहे, मुंडे साहेबांना. ठीक आहे, तर हे विधान इथं फिट होतं किंवा इथे आपण लक्षात घेऊ शकतो की वाहतूक व्यवस्थापक म्हणून नेमू शकतं राज्य शासन त्यांना. त्यानंतर वाहतूक व्यवस्थापक हे महानगरपालिका वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे मासिक वेतन व भत्ते राज्य शासनाच्या मान्यतेने देऊ शकते. ठीक आहे, वाहतूक व्यवस्थापक हे महानगरपालिका वेळोवेळी ठरवेल याप्रमाणे मासिक वेतन व भत्ते शासनाच्या मान्यतेने देऊ शकतो. ठीक आहे, आणि वाहतूक व्यवस्थापकाच्या वेतन आणि भत्त्यात त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेची आमसभा कपात करू शकतात. हे गव्हर्नमेंटचा ऑफिसर आहे तर त्यांच्या मानधनात कपात वगैरे असं करू शकणार नाहीये. त्यामुळे हे जे विधान जे आहे ते काय होईल? चुकीचं ठरेल. विधान 3 हे चुकीचं आहे. एक जनरल नॉलेज याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं. 1880च्या लॉर्ड रिटनच्या ठरावात स्थानिक शासनाची सनद मागला जातात. हा ठराव तुम्हाला माहित आहे, हा नंतरचा 1884चा ठराव आहे. ते इयर मात्र बरेचसे पॉलिटिकच्या पार्ट 2 मधला जो भाग आहे त्या पार्ट 2च्या भागामधले बरेचसे इयर जे आहेत ते चुकीचे वापरलेले आहेत. आयोगाचा हा पॅटर्न राहिलेला आहे. तसाच पेपर 4 मध्ये सुद्धा आहे, तर लक्षात ठेवायचं. तर हे 84 आहे, हे चुकीचं आहे. बलवंतराव मेहता समिती अहवालात सभेचा अधिकृतरित्या उल्लेख करण्यात आलेला आहे असं म्हटलेलं आहे. तर ग्रामसभा ही कन्सेप्ट जी आहे तर ती नंतरच्या याच्यामध्ये उगम पावलेली आहे, किंवा जरी अगोदरची असली कन्सेप्ट तरीही त्याला महत्व जे आहे तर ते नंतर प्राप्त झालं आहे. ओके, तर इथे डाऊट आहे. पुढचं पाहूया. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीचा जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेत असू नये असं म्हटलंय. तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा असं बलवंतराव मेहतानी रिकमेंडेशन केलं होतं. 1957 ची समिती आहे. नंतर अशोक मेहतानी सांगितलं, अशोक मेहता समितीने 77 मध्ये सांगितलं की जिल्हाधिकारी हा तो बाजूला असावा जिल्हा परिषदेपासून. ठीक आहे, तर हे अशोक मेहता समितीची शिफारस आहे. त्यामुळे सी एक्झॅक्टली चुकीचं आहे हे तुम्हाला आता कळलं. ओके, त्यामुळे आता बघूया की हा जो बी जे सेट टेस्ट आहे तर ते ओके तसा पर्याय आहे की फक्त बी बरोबर असा पर्याय आहे याच्यामध्ये. परंतु बलवंतराव मेहता समितीचा जो कालावधी जो आहे तो 1957 चा आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्ट कुठेही उल्लेख याच्यामध्ये नव्हता. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. वरीलपैकी एकही बरोबर याच्यामध्ये नाही. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊयात आपण. लोकलेखा समिती संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर मागच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की हा प्रश्न विचारला गेलेला होता. समिती काय त्यामध्ये सेंटेन्स बघूयात आपण. लोकलेखा समिती बाबत खालील विधाने
योग्य आहेत, कुठली विधाने योग्य आहेत असं विचारलेलं आहे. ठीक आहे, कुठली विधाने योग्य आहेत. एक स्टेटमेंट आहे 1954 पूर्वी या समितीत फक्त लोकसभेने निवडलेले 22 सदस्य होते असं म्हणलं. आता लोकलेखा समितीमध्येच टोटल तुम्हाला माहिती आहे की 22 सदस्य आहेत, आता आहेत 22. ठीक आहे, तर आधी 22 होते असं म्हटलंय, 1954 पूर्वी 22 होते, मग आता वाढवले असतील. मग वाढवले तर आता संख्या किती आहे? 22च आहे. त्यामुळे हे विधान सरळ सरळ चुकीचं आहे. 1954 मध्ये ही संख्या वाढवण्यात आली होती, मात्र ही 15ची 22 करण्यात आली होती. ठीक आहे, ओके. तर हे विधान चुकीचं आहे. काही वेळा लोकलेखा समितीचे वर्णन अंदाज समितीचे जुळीजुळण म्हणून केलं जातं, कारण हे दोन्ही समित्यांचे कार्य एकमेकास पूरक आहे. बरोबर आहे, त्या दोघांना जुळीजुळीण असं म्हटलं जातं. सर्व समिती सदस्यांचा दर्जा समान आहे, परंतु लोकलेखा समितीच्या संबंधित कार्याबाबत समितीमधील राज्यसभा सदस्यावर राज्यसभा अध्यक्षांचे नियंत्रण नसते, तर लोकसभा सभापतीचे नियंत्रण असते. आता ही लोकलेखा समिती कुणाच्या अंडर काम करते हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुणाच्या अंडर काम करते? तर ही समिती लोकसभा अध्यक्षाच्या अंडर काम करते. ठीक आहे, त्यामुळे याच्यावर नियंत्रण कशाचं असणार आहे की सदस्य जरी राज्यसभेचे असले तरीही याच्यावर नियंत्रण जे आहे ते लोकसभेच्या अध्यक्षाचं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. विचारले काय? योग्य स्टेटमेंट तुम्हाला विचारलं, बी आणि सी जे आहे ते दोन्ही बरोबर आहे. आणि ए जे आहे ते चुकीचं आहे, कारण त्याचा जे सदस्य संख्या जी आहे ती 1954 मध्ये चेंज केलेली आहे, मात्र त्याचं 15चे 22 केलेलं आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट 78. कायदेशीर व नियामक लेखा परीक्षण व्यतिरिक्त महालेखा परीक्षण खर्चाच्या औचित्याचे ही लेखा परीक्षण करू शकतात असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्ही जर स्टेटमेंट वाचलात तर बघा, इन ऍडिशन टू लीगल अँड रेग्युलेटरी ऑडिट. आता हे ऑडिटचे प्रकार आहेत. लीगल आणि रेग्युलेटरी ऑडिट म्हणजे काय? तर जे काही रूल्स आहेत किंवा जे काही नियम आहेत किंवा कायद्याने घालून दिलेले जे काही रूल्स नियम आहेत तर त्याच्यानुसार खर्च झालेला आहे की नाही हे तपासणं. ठीक आहे, तर हे ऑडिट तर मेन जबाबदारी आहे याची टॅक्सची. त्याच्यासोबतच पुढे असं म्हटलं की प्रॉपर्टी ऑडिट असं म्हटलंय. ठीक आहे, याला मराठीतून काय म्हटलंय की औचित्याचे लेखापरीक्षण करणं. ठीक आहे, ओके. म्हणजेच काय की याच्यामध्ये वेस्टेज ऑफ मनी झालेला आहे का, किंवा इतर जे काही पॅरामीटर्स आहेत रूल्स आणि रेग्युलेशन सोडून. ठीक आहे, असं येऊ शकतं ना की रूल्स आणि रेग्युलेशन बरोबर आहेत मात्र खर्च खूप जास्त केलेला आहे, तर ते जे काही वेस्टेज ऑफ मनी वगैरे आहे तर ह्या ऑडिटनी तपासलं जातं. म्हणून आपला कॅग करतो, हे दोन्ही ऑडिट करतो आपण. ठीक आहे, अशा पद्धतीचे दोन्ही ऑडिट कॅग करू शकतो. परंतु कायदेशीर लेखापरीक्षण पार पाडणे बंधनकारक असले तर नियामक व औचित्याचे लेखापरीक्षण कॅगने सूचना करायचे आहे. ठीक आहे, तर हे मात्र बंधनकारक आहे. मात्र हे इतर जे काही ऑडिट आहे औचित्याचे ऑडिट लेखापरीक्षण आपण असं म्हणतो, तर ते मात्र त्याच्या मनाने करायचं आहे. त्याच्यावर टिप्पणी करू वाटलं तर तो कॅग करतो. ठीक आहे, तर हे दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहे. योग्य तुम्हाला विचारले, दोन्ही योग्य आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. अंदाज समितीच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलं. ठीक आहे, आता अंदाज समिती तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण लघु लोकसभा असं म्हणतो. एक प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचविणं हे त्याचं मेन काम आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. हे पर्यायी धोरण सुचविणं हे 1953 ला हे काम हिच्याकडे आपण दिलं बघा. ओके, 1953 मध्ये याच्या कामामध्ये जे काही दुरुस्ती करण्यात आली तर ते 1953 मध्ये याच्याकडे ते सोपवलेलं आहे. संसदेसमोर सादर करावयाच्या अनुमानाचा आराखडा सुचविणे. ठीक आहे, इंग्लिश मध्ये वाचा. टू सजेस्ट द फॉर्म इन विच द एस्टिमेट शाल बी प्रेझेंटेड टू पार्लमेंट. इथे डाऊट आहे, बघूया आपण पुढे. संसदेसमोर सादर करावयाच्या लेखांचा आराखडा सुचविणे असं म्हटलंय. टू सजेस्ट द फॉर्म इन विच द अकाउंट शाल बी प्रेझेंटेड टू द पार्लमेंट असं म्हटलंय. ठीक आहे, आता इथे दोन वेगळे स्टेटमेंट आहेत, त्याचा अभ्यास करूया. सजेस्ट द फॉर्म इन विच द एस्टिमेट शाल बी प्रेझेंटेड टू द पार्लमेंट असं म्हटलंय, आणि सजेस्ट द फॉर्म इन विच द अकाउंट शाल बी प्रेझेंटेड टू पार्लमेंट असं म्हटलंय. ठीक आहे, तर आता हे पार्लमेंटला जे काही आपण अकाउंट प्रेझेंट करतो तर आर्टिकल नंबर तुम्हाला माहिती असेल की 148 मध्ये कॅगची नेमणूक दिलेली आहे आपल्याला, आणि 148 पासून 151 पर्यंत जे काही तरतुदी दिल्या आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की हे कॅगचं काम आहे, ते राष्ट्रपतीद्वारे कॅगला विचारून राष्ट्रपती करतात. ओके, तर ते हे तिसरं जे स्टेटमेंट आहे तर ही कॅगची जबाबदारी आहे. ओके, त्यानंतर अनुमानात नमूद केलेल्या मर्यादेप्रमाणेच आर्थिक नियोजन झाले की नाही हे तर त्याचं काम आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या दोन सेंटेन्स बद्दल डाऊट होता. तर दोन सेंटेन्सच्या बाबतीमध्ये अनुमानाचा आराखडा सुचवणे हे त्याचं काम आहे, मात्र लेखांचा आराखडा सुचवणे हे राष्ट्रपती कॅग थ्रू करत असतात. ठीक आहे, त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. बारकाई म्हणजे खूप बारकाईने वाचण्याचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे वित्त मंत्रालयाच्या कोणत्या विभागाच्या अंडर काम करत असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे कर मंडळ आहे, टॅक्स गोळा करायचा आहे, तर ते कशाच्या अंतर्गत असलं पाहिजे, ते महसूल किंवा रेव्हेन्यूच्या अंतर्गत असलं पाहिजे. ठीक आहे, तर हे तिसरा पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न शून्य आधारित अर्थसंकल्पाबद्दल विचारलेला आहे. ते अमेरिकेत उदयास आले हे तुम्हाला माहिती आहे. पीटर ए पिहर नावाचा व्यक्ती होता, त्यांनी 1969 मध्ये ही संकल्पना आणलेली आहे. अमेरिकेमध्ये उगम पावलेला आहे. हे वाक्य बरोबर आहे. 1978 मध्ये अध्यक्ष जिमी कार्टर यांनी तिथं ही प्रणाली लागू केली होती. भारताने ही प्रणाली 1983 मध्ये विज्ञान विभागामध्ये 7व्या 5 प्लॅन मध्ये, ठीक आहे, 7व्या 5 प्लॅन मध्ये आपण हे विज्ञान विभागामध्ये वगैरे आणलेलं होतं. ठीक आहे, आणि नंतर आपण मग पुढे 1984-85 ला इथे इयर दिलंय. खरं तर तुम्हाला माहिती आहे की 1986 पासून आपण काय केलं आहे सगळ्या विभागामध्ये किंवा 8व्या योजनेपासून आपण असं म्हणतो. ठीक आहे, तर हे इथे जे इयर जे आहे ते चुकीचं आहे. ओके, त्यामुळे डी स्टेटमेंट चुकीचं ठरेल. विचारलं काय, सत्य विचारलं तुम्हाला, एबीसी हे सत्य आहे. ओके, नेक्स्ट कपात प्रस्ताव सादर करण्यापूर्वी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे असं म्हटलं. कट मोशन तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण वेगवेगळ्या अनुदानाच्या मागण्या मांडतो तर तेव्हा त्या अनुदानाच्या मागण्यावर आपण कट मोशन्स पण मांडतो सभागृहामध्ये. तर या कट मोशनच्या बाबतीमध्ये सेंटेन्स दिलेला आहे, ती एका मुद्द्याकरिताच मर्यादित असावी, एका मुद्द्याकरिताच असावी, हे जनरल स्टेटमेंट आहे. त्यातून विशेष अधिकाराचा प्रश्न उपस्थित होता कामा नये, विशेष अधिकारासाठी वेगळ्या सूचना तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. त्यामध्ये सध्याच्या कायदा दुरुस्ती करण्याबाबतीत सूचना असू शकतात, परंतु कायदा रद्द करण्याबाबतीत सूचना नसाव्यात असं म्हटलंय. तर ते दुरुस्ती म्हणा, रद्द म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. तुम्हाला विचारलंय की इनकरेक्ट विचारलेला आहे, त्याच्यामध्ये इनकरेक्ट स्टेटमेंट कुठला आहे, तर फक्त हे सी जे आहे ते याच्यामध्ये इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढचं 83 क्वेश्चन नंबर, राज्यघटनेनुसार कॅग सर्वात महत्त्वाचा अधिकारी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. वित्तीय प्रशासनाबाबतीत राज्यघटना व कायदा उचलून धरणे हे त्याचे कर्तव्य आहे. इंग्लिश मधून वाचलं तर कॅग्स ड्युटी इज टू अपहोल्ड द कॉन्स्टिट्यूशन्स अँड लॉ इन द फील्ड ऑफ फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, हे त्याचं काम आहे. ठीक आहे, हे दोन्ही महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत आणि अशा बऱ्याचशा स्टेटमेंटला तुम्हाला माहिती आहे की आणि हे एक्सप्लेनेशन आहे असं उत्तर दिलेलं आहे. कारण का आंबेडकरांनी असं म्हटलं, त्याला महत्त्वाचं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, कारण त्याची जबाबदारी ही आहे. ओके, असं त्याचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट अनुच्छेद 177 खालील बाबतीत भाष्य करते असं म्हटलंय. मंत्री आणि सभागृहाबाबत हक्क असं म्हटलंय. आर्टिकल तुम्हाला 88 माहित असेल, त्याच्यामध्ये मंत्र्यांचे आणि सभागृहातले विशेष अधिकार दिले आहेत. ओके, त्याच्यासोबतच महान्यायाधीशाचे पण विशेष अधिकार त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर तसंच इकडे जसं 88 आहे तसं इकडे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये 177 आहे. तर तिथं सभागृहाबाबत मंत्री आणि त्या सभागृहाबाबत हक्क आहेत आणि महाधिवक्ता जसं की 88 मध्ये महान्यायाधीश आहेत तसं इकडे महाधिवक्त्याचे आहेत, दोघांचे सुद्धा आहेत. ओके, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो, हे तुम्हाला माहित आहे. ओके, राष्ट्रीय आणीबाणी असताना विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकतो आपण. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात येतो, एका वेळी 1 वर्षासाठी वाढवण्यात येतो, तुम्हाला माहित आहे. ओके, 6 महिने ते 1 इयरसाठी वाढवतो आपण, 3 वर्ष जास्तीत जास्त वाढवू शकतो आणि 3 वर्षाची अट हे पण द्यायला लागू नये, तिथं जास्तीत जास्त असू शकते. विधानसभेचा विस्तारित कार्यकाळ हा आणीबाणी उठल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही असं म्हणतात. 6 महिन्यानंतर ते लॅप्स होतं आणीबाणी केल्यानंतर. हे वाक्य मात्र बरोबर आहे. विचारले काय बरोबर कोणतं, हे चुकीचं आहे. बी, ए आणि सी जे आहे ते बरोबर त्याच्यामध्ये आहे. ओके, नेक्स्ट, केंद्र सरकारद्वारे गुप्तचर आणि सुरक्षा संस्था स्थापन करण्याची तरतूद माहिती अधिकार कायदा 2005 च्या अंतर्गत आहे. माहिती अधिकार कायद्यामध्ये 2 शेड्यूल आहेत, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, 2 शेड्यूल पैकी पहिलं शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये शब्द लिहिलेले आहेत, जे माहिती कमिशनर वगैरे आहेत. ओके, तर त्याच्या शब्द आहेत. आणि सेकंड शेड्यूल मध्ये अशा संस्था 24 संस्था आता वाढलेल्या आहेत, खरं 26-27 झाल्या असतील. त्या संस्था अशा आहेत की त्याच्यामध्ये त्याला आपण अपवाद ठेवले आहेत त्या संस्था माहिती अधिकार कायद्यासाठी. तर त्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिल्या आहेत, सेकंड शेड्यूल मध्ये दिल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कोणते कलम व्यावसायिक संस्थेद्वारे सार्वजनिक सेवकाला लाच देण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. तर हे तुम्हाला माहित आहे की कलम हे 9 आहे. कलम 7 मध्ये लाच घेणे, कलम 8 मध्ये लाच देणे दुसऱ्याच्या प्रभावानुसार, 8A पण आपण इथे टाकलेला आहे, लाच डायरेक्टली देणे गुन्हा आहे. आणि 9 जे आहे ते कंपनीने केलेले गुन्हे आहेत. ठीक आहे, ओके.
नेक्स्ट 88 माहिती अधिकार कायदा 2005 च्या खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे? ते कलम किती आहे? 12. ओके, हे फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 प्रमाणे ती कोणतीही व्यक्ती मान्यता काढून घेतल्यानंतर शाळा चालवणे सुरूच ठेवल, म्हणजे शाळेची मान्यता काढून घेतलेली आहे शासनाने तरी शाळा चालू ठेवली तर तुम्हाला 1 लाख रुपयाचा दंड, त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार असाल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. तरी 6,000, 20,000, 50,000, 1 लाख मॅक्सिमम अमाऊंट असणार आहे, कारण शाळा चालू ठेवली आहे हे करून सुद्धा. ओके, यस. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. बघा, नागरी हक्क म्हणजे आर्टिकल 90, सॉरी क्वेश्चन नंबर 90. नागरी हक्क म्हणजे डॅश डॅश रद्द केल्याच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारे कोणतेही अधिकार असं म्हटलेलं आहे. तर नागरी अधिकार म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की घटनेच्या कलम 17 द्वारे अस्पृश्यता रद्द केल्याच्या कारणास्तव जे काही हक्क प्राप्त होतात तर ते नागरी हक्क आपण असं म्हणतो. ठीक आहे, तर इथे काय डायरेक्ट असलं पाहिजे? इथे आर्टिकल सॉरी उत्तर 2 असलं पाहिजे. साधा प्रश्न आहे, तो सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट 891 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत अवशिष्ट दंड तुम्हाला माहिती आहे 25,000पेक्षा जास्त नाही. ओके, तर हा आर्टिकल एक्झॅक्टली मला माहिती नाही 48 समथिंग आहे की त्याच्यामध्ये इतर कारणासाठी अवशिष्ट दंड ठेवलेला आपण, तर तो 25,000पेक्षा जास्त नाही असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पर्यावरण या शब्दाची व्याख्या असं विचारलेलं आहे. पर्यावरण या शब्दाची व्याख्या पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कुठल्या कलमामध्ये दिली आहे? सेक्शन 2A मध्ये दिली आहे. सेक्शन 2 मध्ये व्याख्या असं माहिती आहे तुम्हाला, आणि ते एन्व्हायरमेंट ABC पासून ते व्याख्या चालू होतात. ABC आणि ABC वगैरे असं काही ई लगेच येतं त्याच्यामध्ये. एन्व्हायरमेंटची व्याख्या पहिल्या त्याच्यामध्ये दिली आहे. ओके, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कलम 2A नुसार नागरी हक्क याचा अर्थ परत पहिलाच जो वरचा प्रश्न होता तो इथे रिपीट आहे. अनुच्छेद 17 नुसार जे काही हक्क मिळतात त्याला नागरी हक्क असं म्हणतात. म्हणजे एकाच पॉईंटवर 2 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, बेनिफिट आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आयोगाचे प्रश्न जे आहेत सेट करणारे ते वेगवेगळे लोक असू शकतात. ओके, बघा. हा 96 कलम अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत अत्याचार म्हणजे कलम 3 नुसार शिक्षेस पात्र गुन्हा. ठीक आहे, तर कलम 3 मध्ये आपण बऱ्याचशा डेफिनेशन्स दिल्या आहेत. ओके ओके, तर त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शिक्षा दिल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत विशेष न्यायालय म्हणजे कलम 8. आता विशेष न्यायालय कुठे दिले आपण? तर ते 14 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, विशेष न्यायालय कुठे दिलं आहे? आर्टिकल 14 मध्ये दिलं आहे. ठीक, तर हे जे आर्टिकल जे आहे ते इथे पाहिजे ते 14 पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हे विधान हे चुकीचं आहे आणि पहिलं जे विधान जे आहे ते बरोबर याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यावर डॅश डॅश यांच्या मार्फत खटला चालवला जाईल असं म्हटलं आहे. तर इथे तुम्हाला माहिती आहे की इथे जसं की हे जे काही अट्रॉसिटी ऍक्ट आहे, अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आपण विशेष न्यायालय आणलंय, मात्र भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत विशेष न्यायाधीश आणलेला आहे आपण. आर्टिकल 3 का 5 समथिंग आहे, विशेष न्यायाधीश त्याच्यामध्ये आणलेला आहे. हे लक्षात ठेवा, इतर कायद्यामध्ये विशेष न्यायालय असतं, मात्र ह्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये काय आहे? विशेष न्यायाधीश आहे, काय स्पेशल जज, त्याच्या मार्फत हे खटले चालवले जाणार आहे. ओके, नेक्स्ट. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अंतर्गत तक्रारींची शहानिशा करताना मानवाधिकार आयोगाला डॅश डॅश यांचे अधिकार आहेत. आता कुठलाही आयोग असेल तर त्याला कुठले अधिकार असतात? दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. ठीक आहे, तर हा सोपा प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आहे कौटुंबिक कोणत्याही गोष्टीमुळे वरचा एक प्रश्न राहिला. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 चे कोणते कलम कॅमेऱ्यातील कार्यवाहीशी संबंधित आहे? तुम्हाला माहिती आहे कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये आर्टिकल 16 मध्ये जर महिलेला वाटलं किंवा पुरुषाला वाटलं तर त्याची जी सुनावणी आहे खटल्याची तर ती इन कॅमेरा होऊ शकते, आणि हे इन कॅमेरा
नुसार होण्याची तरतूद जी आहे ती आर्टिकल 16 मध्ये दिली आहे. ओके. त्यानंतर कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही असं म्हटलंय. हे भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश कलमामध्ये अंतर्भूत आहे. तर तुम्हाला माहित आहे की आर्टिकल हे पहिल्या घटनास्थळी टाकलेलं आर्टिकल आहे. ठीक आहे. 15(3) मध्ये 15(3) मध्ये म्हटलं की डॅश 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 गोष्टीवर भेदभाव होणार नाही. ओके. त्यानंतर 15(2) मध्ये अस्पृश्यता संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी ते करणार नाही. ओके. 17 मध्ये जरी अस्पृश्यता असलं तरी 15 मध्ये पण आहे. ओके. 15(2) मध्ये 1(2) मध्ये. त्यानंतर 3 मध्ये सांगितलं की असं असलं तरीही महिला आणि बालकांसाठी एक स्पेशल तरतूद करू शकतो. हे पहिल्या घटनास्थळीनुसार टाकलेलं कलम आहे. ओके. 103 चं काय 103 चं काय 3 उत्तर आहे. त्यानंतर 104. आता हे थोडंसं बिहार राज्यातील तुरुंगात वर्षानुवर्षे आपल्या खटल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुसंख्य कैद्यांनी हेबियस कॉर्पस याचिका खालीलपैकी कोणत्या प्रकरणात दाखल केली होती. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचे काही खटले आहेत त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. तर हे बिहार राज्याचे काही हुसेन आरा खातून जे आहेत त्या केसमध्ये विरुद्ध गृह सचिव बिहार राज्य. ठीक आहे. तर इथे बिहार राज्य पाहिजे इथे पण तिथं आहे मात्र हे अबू सलेमान नाहीये हुसेन आरा खातून जे आहेत ते त्याच्या विरोधामध्ये असलेली ही केस आहे. ठीक आहे. ओके. 104 हे मानवी हक्काचा जो चॅप्टर आहे त्या मानवी हक्काच्या चॅप्टर्स मधले हे केसेस आहेत वेगवेगळ्या सहज तुम्हाला भेटून जातील. ओके. नेक्स्ट महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार जर एखाद्या भोवरदाराचा मृत्यू अनाथित आणि ज्ञात वारस नसताना झाला तर जिल्हाधिकारी त्याच्या वहिवाटीचा ताबा एका वेळी काय करू शकतात ते एका वर्षासाठी स्वतःकडे ठेवू शकतात. ओके. ओके. नंतर मग ते देऊन टाकले जाऊ शकतात. तर हे काही फॅक्च्युअल गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. अवघड आहेत क्वेश्चन्स ते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत सेटलमेंट कमिशनरने दिलेल्या कोणत्याही निर्णय किंवा आदेश यांच्या विरुद्ध राज्य सरकारकडे अपील केला जाऊ शकतो असं म्हटलेलं आहे. तर हे आर्टिकल 241 आहे. ठीक आहे. फॅक्च्युअल गोष्टी आहेत. 108 चेक करतो एकदा. ठीक आहे. सॉरी कलम 248 मध्ये हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जास्त एक्सप्लेन करणार आहे फॅक्च्युअल गोष्टी. अखिल भारतीय सेवा कायदा 1951 च्या घटनात्मकतेवर खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये प्रश्नचिन्ह उभारलं हे सुद्धा डेलिगेटेड लेजिस्लेशनचा एक खटला होता त्याचा सुद्धा काय आहे ते DS गरेवाल विरुद्ध पंजाब राज्य हे खटला होता त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. DS गरेवाल वर्सेस पंजाब राज्य. ठीक आहे. तर हे अग्रवाल गरेवाल थोडंसं कन्फ्युजन केलेलं आहे. ह्या दोनपैकी एक उत्तर असेल हे तुम्हाला सहज कळून येईल. तर गरेवाल केस आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आता हे तर डेफिनेशन्स आहेत त्यामुळे गेस करू शकणार नाही आपण एक्झॅक्टली माहिती असायला पाहिजे. याचं उत्तर जे आहे तर ते प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय एजन्सीच्या अधिकार व कार्यपद्धतीशी संबंधित आहे. विशेषतः प्रशासकीय कारवाईच्या न्यायालयीन पुनर्विलोकनात नियंत्रित करणारा कायदा आहे असं म्हटलं. त्याची व्याख्या केली आहे प्रशासकीय कायद्याची. तर हे M.K. बसू जे आहेत त्यांनी ही व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि इतर प्रत्येक सदस्यांची नियुक्ती कोण करतं तर ते तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपती भारताच्या सैन्यादेशी सल्लामसलत करून राष्ट्रपती करतात. ओके. हे 4 नंबरचा उत्तर त्याचं असणार आहे. ओके. नेक्स्ट एडवर्ड कुक यांनी रूल ऑफ लॉ या संकल्पनेची निर्मिती केली. एडवर्ड कुक नावाचा जो काही व्यक्ती आहे त्यांनी रूल ऑफ लॉ ची निर्मिती केलेली आहे आणि त्याला एक्सप्लेन करायचं काम जे आहे ते A.B. डायस यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते हे बरोबर आहेत. दोन्ही विधान याच्यामध्ये बरोबर आहे. 115. ठीक आहे. नेक्स्ट 116वा प्रश्न बघा काय त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क अधिनियमाबाबत खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलंय. जून 2010 आहे का तर नाही इथे एप्रिल आहे. ठीक आहे. 1 एप्रिल पासून हे लागू केलेलं आहे त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. या कायद्याने शिक्षण हा मूलभूत अधिकार असणाऱ्या 135 देशांमध्ये भारताचा समावेश केलेला आहे का तर हे एक्झॅक्टली बरोबर आहे. 135 आपण देश झालेला आहोत. त्यानंतर या कायद्याने खासगी शाळात एकूण जागापैकी इथे चुकीचं आहे. किती टक्के राखीव आहेत 25% राखीव आहे. ठीक आहे. 25% जागा आहे सामाजिक दृष्ट्या वंचित आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत बालकांसाठी हे राखीव आहे. तुम्हाला माहित आहे हे 2012 मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करून केलेला आहे. हा कायदा न्याय हा कायदा न्याय आहे आणि त्याला तक्रार निवारण यंत्रणेचा पाठिंबा आहे. ठीक आहे. तर बरोबर आहे ना त्याच्यामध्ये आपण तक्रार करू शकतो आणि न्याय मागू शकतो. ठीक आहे. तर हे विधान बरोबर आहे. A आणि D जे विधान जे आहे ते बरोबर आहे.
तुम्हाला विचारलं याच्यामध्ये कुठले विधान बरोबर आहे, तर पहिलं विधान चुकीचं आहे. तर या कायद्याने खाजगी शाळांना एकूण जागापैकी हे पण विधान चुकीचं आहे. हे बी आणि डी जे विधान जे आहे ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. यस. ए चुकीचं का सांगितलं, तारीख चुकीची आहे. पुढे मानवी हक्काचे संरक्षण विधेयक 2019 मध्ये मानवी हक्काचा जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये आपण माहिती आहे की 2006 ला चेंजेस केले, नंतर आता 2019 ला चेंजेस केले. आता एक 2019 चेंजेस मध्ये काय काय गोष्टी बघूयात आपण. या विधेयकात अशी तरतूद करण्यात आली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेली व्यक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतील असं म्हटलं. ठीक आहे. तर पहिल्यांदा रिटायर्ड सीजीआय त्याचे अध्यक्ष असू शकत होते, मात्र आता आपण काय केलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा इतर न्यायाधीश सुद्धा आपण त्याचे अध्यक्ष होऊ शकतात. तर ही बरोबर आहे. या विधेयकात अशी तरतूद करण्यात आली आहे की मानवी हक्काचे ज्ञान असलेल्या 3 व्यक्तींची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यामध्ये किमान एक महिला असली पाहिजे. ठीक आहे. अगोदर 2 व्यक्ती होते, आता 3 केले, त्याच्यामध्ये एक महिला ऍड केली आहे. हे वाक्य बरोबर आहे. या विधेयकात अशी तरतूद करण्यात आली आहे की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि अपंग व्यक्तीसाठी मुख्य आयुक्त हे सुद्धा त्याच्या सदस्य असतील. आणि याच्यासोबतच याचा जो काही आयोगाचा सचिव आहे त्याला काही फायनान्शियल अधिकार देण्यात आले आहेत. ठीक आहे. तर एवढे काही चेंजेस 2021 मध्ये केले, सगळे चेंजेस बरोबर आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बरीच सगळे तर पाहिजे. ओके. ठीक. नेक्स्ट. पुढे भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याचे कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्य पार पाडू शकतील असं म्हटलंय, अनुपस्थितीत असं म्हटलंय. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. इन जनरल तरी बरोबर वाटतंय. बघूयात आपण याच्यामध्ये काय नेमकं. ठीक. ओके. 131. ठीक आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याचे कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा पार पाडू शकतात. इन जनरल स्टेटमेंट बरोबर वाटतं. बघूयात. राष्ट्रपती केव्हा त्याची कर्तव्य पार पाडू शकणार नाही हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही असं म्हटलंय. ओके. ठीक आहे. राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्य पार पाडू शकणार नाही हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांच्याकडे स्वतःकडेच आहे. ठीक आहे. तर तेच आहेत ना की ते सांगू शकतात की मी ह्या वेळेस त्यांचे जे काही कार्य जे आहे ते व्यवस्थित पार पाडू शकणार नाही. त्यावेळेस काय करतील, उपराष्ट्रपती जे आहेत ते उपराष्ट्रपती काय करतील, त्याच्या ऐवजी जे आहेत ते काय करतील, कामं पार पाडतील. ओके. तर हे जनरल स्टेटमेंट आहे त्यांच्या कामासंदर्भामध्ये. हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर याच्यामध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे नाव डॅश डॅश यांनी सूचित केले पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की 1997 मध्ये आपण काही चेंजेस केले आहेत. त्याच्यापैकी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 50 लोकांचं नाव, 50 प्रपोजल्स आणि 50 सेकंडर्स लागतात. तसंच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये 20 प्रपोजल्स आणि 20 सेकंडर्स लागतात. ठीक आहे. तर हे 20 आकडा जो आहे तर योग्य याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे न्यायिक सक्रियतेबाबत. आता याच्यामध्ये मागच्या वर्षी पण क्वेश्चन आलेला आहे, आतापर्यंत त्याच्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे बघा. न्यायिक सक्रियतेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. एक, न्यायिक सक्रियता हा शब्द इतिहासकार आर्थर स्ले सिंजर ज्युनियर यांनी 1947 मध्ये आणलेला आहे. तर बरोबर आहे. आता हे अनोळखी गोष्टीवरचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर इथे आपण काय हेच ठरवले, बरोबर हेच ठरवले. हे शब्द न्यायिक निर्णयासाठी न्यायाधीशाच्या वास्तविक किंवा समजलेल्या दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. बरोबर आहे. न्यायिक सक्रियतेमुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर मर्यादा येतात असं म्हटलं आहे. ठीक आहे. न्यायिक सक्रियतेमुळे काय होतं की शासनाच्या कार्यावर मर्यादा येऊ शकतात. बरोबर आहे. तर वरीलपैकी एकही नाही याचं उत्तर आहे. म्हणजे 125 काय आहे, चुकीचं विचारलं आहे तुम्हाला. वरील पैकी कुठलंही चुकीचं नाहीये. सगळे विधान जे आहे ते बरोबर त्याच्यामध्ये आहे. आपला जो काही लॉजिक आहे आपलं की अनोळखी गोष्टीवरचा क्वेश्चन आहे तो मोस्ट क्वेश्चन्स मध्ये ऑल ऑफ द अबव बरोबर लिहायचा आहे. जनहित याचिकेसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं म्हटलंय. जनहित याचिका कोणत्याही कायद्यात परिभाषित केली नाहीये. पीआयएलचं डेफिनेशन दिलेलं आहे का, तर नाहीये. ओके. जनहित याचिका हे सामाजिक बदलाचे आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि कायदा व न्याय यांच्यातील संतुलनाला गती देण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे.
राज्य सरकार, केंद्र सरकार, नगरपालिका प्राधिकरणे आणि कोणत्याही खासगी पक्षाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते. ठीक आहे, नॉट प्रायव्हेट मेंबर्स. लक्षात ठेवा की जनहित याचिका ही प्रायव्हेट मेंबर्सच्या विरोधामध्ये केली जाऊ शकत नाही. हे बाकीचे शब्द सगळे बरोबर आहेत. ओके, तर इथे मात्र हे स्टेटमेंट चुकीचं आहे. विचारले काय? अयोग्य विचारले, तर 3 नंबरचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. इथं जर खासगी मेंबर ऍज अ करस्पॉन्डंट असेल तिथे तर त्याच्यामध्ये केलं जाऊ शकतं, मात्र डायरेक्ट खासगी व्यक्तीविरुद्ध पीआयला आपण काढलं जाऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. यस, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. जोड्या लावा. हे साधे कर्म आहे, त्याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही. ग्रामपंचायती संघटन नेहमी विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे की राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण हे 49 मध्ये दिलेलं आहे. नंतर कार्यपालिकेपासून न्यायाची पथकता आहे 50 मध्ये आहे, तर गोहत्या प्रतिबंधक कायदा आहे गोहत्या प्रतिबंधक 48 मध्ये आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. पुढे भारताचे निवडणूक आयोग ही एक स्थायी संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोग संवैधानिक आहे का? तर आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी केली आहे असं म्हटलं, हे पण बरोबर आहे. 16 ऑक्टोबर 1990 रोजी पहिल्यांदा 2 अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले. ही तारीख चेक करायचे. पार्ट सेकंड मध्ये आपण असं म्हटलं की खूप चुकीच्या तारखा देतात, तर ही सुद्धा तारीख चुकीची आहे. 16 ऑक्टोबर 1989 ला आपण नेमलेला होता पहिल्यांदा, नंतर तो जानेवारी 90 मध्ये काढून टाकला. ठीक आहे, परत 1993 ला परत 30 सदस्य केला. त्यामुळे हे चुकीचं वाक्य आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात, तर एक्झॅक्टली बरोबर आहे. अयोग्य कथन विचारलंय, 3 नंबरचा अयोग्य कथन आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पहिल्या लोकसेवा आयोगाची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. तुम्हाला माहित आहे की अयोग्य विचारामध्ये विचारलेला बघा, पहिला जो आयोग होता तर तो 1926 मध्ये स्थापन झालेला होता. ओके, हे बरोबर आहे. तुम्हाला याच्यामध्ये एक समिती होती 1923 साली स्थापन झाली. ओके, त्याचं नाव आठवत नाही. 1923 ला एक समिती आपण स्थापन केली, त्या समितीची आपण स्थापन केली. 1919 च्या कायद्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं होतं. ओके, तर 26 ला पहिल्यांदा स्थापन केला होता. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 नुसार संघ लोकसेवा आयोगाचा एक अध्यक्ष आणि 10 सदस्य राहतील. तर एकतर 1+11 सदस्य असतात, 11 पर्यंत मॅक्झिमम असू शकतात, 9 ते 11 असू शकतात. तिथं पण डाऊट आहे. दुसरं आहे की 311 नाही, तर तिथे 315 पाहिजे. ठीक, ओके, तर हे चुकीचं आहे. बी स्टेटमेंट एक्झॅक्टली चुकीचं आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला सेवा व शर्ती ह्या संघ लोकसेवा आयोग नियम 1989 नुसार ठरविल्या जातात. हे चूक द्यायची काही गरज नाहीये. अयोग्य विचारले तर बी याच्यामध्ये अयोग्य आहे, बाकी दोन्ही स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न, अयोग्य कथन ओळखा. सरकारी आयोगासंदर्भामध्ये विचारलंय. ठीक आहे, केंद्र राज्य संबंधासंदर्भात जे काही आयोग आहेत त्यावर नेहमी प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा. हे 1983 मध्ये केंद्र शासनाने त्रिसदस्यीय आयोग नेमला होता, बरोबर आहे. आर्य सरकारी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश होते, त्या आयोगाचे अध्यक्ष होते, तर म्हणून त्याला सरकारी आयोग आपण म्हणतो. आयोगाने ऑक्टोबर 1988 मध्ये, हे पार्ट 2 मध्ये सगळे इयर आणि तारखा व्यवस्थित पारखून घ्यायचे. 1988 मध्ये त्यांनी ह्या रिपोर्ट दिला होता, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. बी शिवरामन आणि सेन जे आहेत ते आयोगाचे सदस्य होते. त्यामुळे हाच क्वेश्चन स्पेलिंगला सुद्धा आता विचारलेला होता ह्या वर्षीच्या. तर अयोग्य कुठला आहे? 1986 ऐवजी 1988 ते पाहिजे होतं आपल्याला. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाने कोणत्या अनुच्छेदानुसार स्वतःच्या निर्णयाचे व आदेशाचे पुनर्लागण करण्याचा अधिकार दिलेला आहे? ठीक आहे, तर हे आर्टिकल 137 आहे. ओके, तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता आर्टिकल 32 मध्ये पण तुम्हाला सांगितलं की रिट ज्युरिडिक्शन आहे याचं, म्हणजे जे काही सरकारने कायदे केले आहेत तर त्या सरकारच्या कायद्याचं ते काय करू शकतं? पुनर्विलोकन करू शकतं. पुनर्विलोकन म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणूयात की ते कायदे जे आहेत ते योग्य आहेत ते पाहू शकतात. तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि स्वतः दिलेला निर्णय स्वतः बदलणं, जसं की आपण पाहिलं की सुरुवातीच्या जे काही केसेस आहेत, गोलकनाथ केस मधला जो निर्णय आहे तर तो केशवानंद भारतीमध्ये त्यांनी चेंज केला. ठीक आहे, किंवा अगोदरचे जे केसेस होतात, चंपकम केस, त्या चंपकम केस मध्ये काय सांगितलं तरी फंडामेंटल राईट्स चेंज करता येते. गोलकनाथ केस मध्ये सांगितलं की नाही करता येणार. हे जे काही त्याचे स्वतःचे निर्णय ते रिवाइज करू शकतात, तर ते आर्टिकल 137 नुसार ते करू शकतात. त्यानंतर त्यामुळे ते बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर. मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील कोणते कथन असंगत आहे असं विचारलं. ठीक आहे, ओके,
तर बघा मूळ संविधानात मूलभूत कर्तव्याची तरतूद होती असं म्हटलंय. तर हे चुकीचं आहे, कारण मूलभूत कर्तव्य आपण कधी टाकले आहे 42 घटनादुरुस्तीनुसार टाकले आहे. ओके, ए इथं बाजूला जाईल. ओके, असंगत विचारलंय तर ए त्याच्यामध्ये असलंच पाहिजे, असं कुठला पर्यायच नाही त्याच्यामध्ये ए आहे, त्यामुळे हेच बरोबर असणार आहे. पण बाकी बघूया आपण 42 घटनादुरुस्तीद्वारे मूळ राज्यघटनेत चौथा ए हा भाग जोडण्यात आला, बरोबर आहे. वर्ष 2002 मध्ये एक मूलभूत कर्तव्य आणखी जोडण्यात आलं जे शिक्षणाशी संबंधित होतं के. ओके, प्रत्येक आई वडील पालक आपल्या 6 ते 14 वर्षातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते ते सांगणार. ओके, तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत, ए चुकीचा आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न घेऊयात आपण. न्यायालयीन पुनर्विलोकना संदर्भामध्ये प्रश्न आहे. ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू. भारतीय संविधानाने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू असं कुठं स्पष्ट वर्णन केलेलं नाही आहे. ओके, तो डायरेक्ट आपल्याला आर्टिकल 32 मिळतो आपल्याला. ठीक आहे, बघूयात आपण, किंवा बरेच आर्टिकल्स ते सांगतात. भारतीय न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीच्या तत्वाचे संचालित आहे असं म्हटलंय. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आर्टिकल 21 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आर्टिकल 21 मध्ये काय सांगितलेलं की ज्या पद्धतीनं प्रोसिजर्स आहे, म्हणजेच काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की काय आहे की दोन गोष्टी आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नावाची एक कन्सेप्ट आहे आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ नावाची एक कन्सेप्ट आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय, ती जी की अमेरिकेत लागू आहे. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट काय करतं की केंद्र सरकारने केलेले कायदे जे आहेत किंवा राज्य सरकारने केलेले कायदे जे आहेत तर ते योग्यरित्या केलेले आहेत का, योग्य पद्धतीने केलेले आहेत का, त्याच्यासोबतच त्याचं इंटेन्शन काय आहे, योग्य आहे का हे पाहतं. ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ च्या अंतर्गत येतं. आणि फक्त प्रोसिजर योग्य आहे का हे पाहण्याचं जे काही आहे ते प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ त्याच्यामध्ये येतं. म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही मोठी कन्सेप्ट आहे, तर ती आपल्या याच्यामध्ये नाहीये. आपल्या संविधानामध्ये प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ असा उल्लेख आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ह्या दोन्ही पद्धती आम्ही चेक करणार. ओके, तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर ज्युडिशियल रिव्ह्यू इन इंडिया इज गव्हर्न्ड बाय द प्रिन्सिपल प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. ओके, हे बरोबर आहे. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन हे संविधानाच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही असं म्हटलंय. तर आपण बरेचसे असे परिशिष्टामध्ये कायदे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते लागू होत नाही. हे जनरल सत्य आहे, लागू होत नाही. मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 1974 नंतर जे काही केसेस त्याच्यामध्ये टाकलेले आहेत कायदे त्याला लागू होईल. 73 त्याला लागू होईल. केशवानंद भारती केसच्या पुढचे कायद्याला लागू होईल. मात्र ते कशावर लागू होईल, मूलभूत हक्काला जर भंग करत असेल तर लागू होईल. इथे हे आहे अपवाद आहे. तर अपवाद हे रूल्स नसतात पॉलिटिकल, लक्षात ठेवा. तर अपवाद असल्यामुळे ते बाजूला काढून ठेवा. इथे जनरल स्टेटमेंट धरा, बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. तर तुम्हाला माहिती आहे की आता बऱ्याचशा गोष्टी गोरखनाथ केस मधला निर्णय बदलण्यासाठी परत 42 घटनादुरुस्ती करण्यात आली. परत केशवानंद भारती केसमध्ये निर्णय बदलण्यासाठी परत अजून पुढच्या घटनादुरुस्ती केलेल्या आहेत. तर सरकार काही करू शकतं, तिथे करू शकत नाही असं म्हणतात. तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असतील तर काय करू शकतं, सरकार चेंजेस करू शकतं, घटनादुरुस्ती करू शकतं. ठीक आहे, तर हे विधान चुकीचं आहे, शकत नाही असं म्हटलं तर करू शकतं. ओके, नेक्स्ट 141. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 258 अन्वये कोणती तरतूद करण्यात आली आहे. हे आपण 258 मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ओके, अखिल भारतीय सेवांची निर्मिती आहे का, आर्टिकल 312 मध्ये आहे. विशिष्ट प्रश्नावर आंतरराज्य परिषद स्थापन करणं 263 मध्ये आहे. संसदेने राज्यसभेतील विषयावर कायदा करणं, ओके, तर आहे का, आहे, डाऊट आहे. राष्ट्रपतीद्वारे राज्य सरकारच्या संमतीने केंद्र शासनाचे कार्य. आता हे एक्झिक्युटिव्ह जे काही डेलिगेशन आहे, एक्झिक्युटिव्ह डेलिगेशन हे आर्टिकल 258 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे राष्ट्रपतीद्वारे राज्य सरकारच्या संमतीने केंद्र शासनाचे कार्य राज्य सरकारकडे सोपवता येते. एक्झिक्युटिव्ह डेलिगेशन्स आहेत ते. ओके, हे लेजिस्लेटिव्ह डेलिगेशन्स आहे. संसदेने राज्यसभेतील विषयावर कायदा करणे हे पाच प्रकारे करू शकतं आणि कुठलं पण मग ते सांगितलं नाही इथं. ठीक आहे, मग हे 250 मध्ये आहे राष्ट्रीय आणीबाणीनुसार, 252 नुसार आहे दोन राज्यांनी रिक्वेस्ट केली तर, 253 मध्ये आहे आंतरराष्ट्रीय कराराचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर, 256 मध्ये आहे राष्ट्रपती राजवट लागू असेल तर. ओके, त्याला वेगळे हे आहे गोष्टी आहेत. किंवा 249 मध्ये आहे राज्यसभेने जर ठराव पास केला तर. हे 5 गोष्टी आहेत त्याच्यावर कायदा करू शकतो. इथे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं नाही किंवा करण चुकीचं आहे. ओके, फक्त डी याच्यामध्ये काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके, नेक्स्ट
जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीची अध्यक्षता कोण असतात असं म्हटलंय. तर याच्यामध्ये राज्यसभेचे उपसभापती आपण असं म्हटलंय, कारण राज्यसभेचे सभापती कोण असतात, हे उपराष्ट्रपती असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जात नाही. हे स्थान जे आहे ते कुठे जातं, डायरेक्ट स्पीकर, डेप्युटी स्पीकर आणि डायरेक्ट डेप्युटी चेअरमनकडे जातं तिकडे राज्यसभेचे. ओके, तर हे महत्वाचा फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला. सगळा आकड्याचा खेळ आहे त्याच्यामध्ये. बघूयात बरोबर आहे. संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 रोजी स्वीकृत केले असं म्हटलंय. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत हे सगळं एका दिवशी केलेलं आहे. 3 राष्ट्रपती, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज. ओके, राष्ट्रगीत. ओके, बघूयात आपण. नाही हा राष्ट्रगीत. ओके, राष्ट्रगीत, त्यानंतर राष्ट्रगान आणि राष्ट्रपती हे एका ठिकाणचे आहे. ओके, त्यानंतर संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी निवड केली. आता हे तुम्हाला माहिती आहे की भारताचा राष्ट्रपती आपण आधीच निवडलेला. मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला होता की कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या 26 जानेवारी 1950 च्या आधी केल्या गेल्या होत्या. बरोबर आहे. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग लिहिलं होतं आपण, त्यानंतर आपण राष्ट्रपती लिहिलं होतं, तर हे आधी झालेलं आहे. लक्षात द्या. सेम तोच प्रश्न इथे रिपीट झाला असं म्हणू शकतो आपण. संविधान सभेने शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी घेतलं, तर हे मात्र बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता सी जे आहे ते एक्झॅक्टली चुकीचं आपल्याला माहिती आहे. विचारलं काय तुम्हाला, बरोबर सी नसायला पाहिजे. ठीक आहे, आता असा एकच पर्याय याच्यामध्ये काय होतं, कट होतं. मात्र इन जनरल जे आपण पाहिलं ते दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहे. राष्ट्रध्वज अगोदर स्वातंत्र्याच्या अगोदर केलाय, कारण फडकवायचा होता तो, आणि नंतर 24 जानेवारीला आपण राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती निवडलेला आहे. ओके, म्हणजे राष्ट्रपतीची तारीख काय पाहिजे होती, 24 जानेवारी 1949 पाहिजे होती, ते हे दिला. ठीक आहे. ओके, चलो 24 जानेवारी 1949. इथे पण परत अजून डाऊट आहे. ओके, 145. बघा, ए आणि डी चे विधान जे आहे तर ते याच्यामध्ये एक्झॅक्टली बरोबर दिलेलं आहे. बघा, ए आणि डी. ओके, कारण इथे बघा बी मध्ये जे आहे, बी जे स्टेटमेंट आहे तर हे 24 जानेवारी 1900, इथे बघा इथे इयर चेंज केलं आहे, 1950 पाहिजे होतं. ओके, ह्या जागी आपण काय केलंय तर हे राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राष्ट्रपती हे 3 लोक निवडलेलं आहे. ओके, आणि 25 जानेवारीला काय आपला आयोग आहे. ठीक आहे, इलेक्शन कमिशन जे आहे ते 25 जानेवारीला. तर इथे थोडंसं बारकाईनं ज्या तारखा आहेत ह्या तारखासोबत ह्या इयर पण व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे, कारण आपण काय करतो हे 24 जानेवारी आपल्याला सुरुवातीचा आकडा लक्षात राहतो. तर इथे थोडंसं व्यवस्थित पद्धतीने वाचणं किंवा बारकाईने वाचणं हेच तुमचे मार्क्स वाचू शकतं. ठीक आहे, म्हणजे कशा चुका होतात हे पण तुम्हाला त्याच्यामधून समजून येईल. पुढे भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणते निकष चुकीचा आहे असं म्हटलंय. कॅग नेमण्यासाठी महान्यायवादी नेमण्यासाठी आपल्याला काय काय निकष आहेत. एक, त्या व्यक्तीने भारताचे कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. त्या व्यक्तीने कोणत्याही उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष वकिली केलेली असावी. त्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे असं म्हटलंय. ठीक आहे, तर असं काही वयाची अट तर नाहीच आहे. राष्ट्रपतीच्या मध्ये तो अग्रगण्य कायदेतज्ञ असावा. आता हे तिन्ही निकष जे आहेत तर ते सुप्रीम कोर्टाचा वकील होण्यासाठीचे आहे. आणि आपण महान्यायाधीश सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीशाची जी काही पात्रता आहे तीच महान्यायाधीशाची पात्रता असते. महान्यायाधीशाची स्पेशल पात्रता दिलेली आहे का संविधानामध्ये? नाही. तर मग ही सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाची पात्रता आहे, त्याच्यामध्ये 60 वर्षाचं कुठेही अट याच्यामध्ये नाही. ठीक आहे, चुकीचं विचारलं तुम्हाला, हे तिसरं चुकीचं आहे. हे 3 निकष त्याच्यामध्ये आहेत महत्वाचे. नेक्स्ट, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे असं म्हटलेलं आहे. तर मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवर राष्ट्रपती करतात. बरेचसे आयोग असे आहेत हे आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. इथे थोडं डाऊट आहे. ठीक आहे, बघूयात पुढे. ही संविधानात्मक संस्था नाही, कारण कायद्याने निर्माण केलेले हे बरोबर आहे. आयोग 2005 मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेला आहे असं म्हटलंय. केंद्रीय माहिती आयोग असं म्हटलंय. ठीक आहे, तर 2005 चा कायदा आपण पाहिला आहे. 2005 च्या कायद्यामध्ये त्याच्या तरतुदी केलेल्या आहेत. ठीक आहे, 2005 लाच तो कायदा आपण पास केलेला आहे. ठीक आहे, मग इथे चुकीचं काय असणार आहे, हे जे काही वयाची जी काही अट आहे तर ही त्याच्यामध्ये चूक असणार आहे. ठीक आहे, 3 वर्ष वगैरे. आणि केंद्रीय माहिती आयोगाबाबत आयुक्ताचं जे काही वय आहे तर ते अजून याच्यामध्ये कमी असणार आहे. ठीक आहे, तर हे 3 वर्ष शक्यतो जे काही सगळे संविधानात्मक कायदात्मक आयोग आहेत तर त्याचं इयर किती असतं, हे 3 वर्षाची अट असते.
आणि इतर जे आहेत संविधानात्मक त्याची 6 वर्षाची असते, 5 असं कुठे पण नाही. ठीक आहे, तर हे 149 प्रश्न बी स्टेटमेंट जे आहे तो चुकीचा आहे. नेक्स्ट एक सगळ्यात शेवटचा प्रश्न बघा. छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती केली. एक्झॅक्टली बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदेचा अध्यक्ष असतो. बरोबर आहे. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील प्रत्येक विभागासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत असं म्हटलंय. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपण बी आणि सी स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये तर ते बरोबर आहे, बरोबर नाहीत ते विचारलं तुम्हाला. ठीक आहे, तर बी आणि सी जे स्टेटमेंट आहे ते एक्झॅक्टली बरोबर आहे. त्याच्यामध्ये 7 विभागीय परिषदा नाहीये, तर सुरुवातीला आपण ह्या 1956च्या कायद्याने 5 निर्माण केल्या आणि नॉर्थ ईस्ट साठी 1 निर्माण केली, असं 6 एकूण विभागीय परिषद आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये फक्त जे बी आणि सी स्टेटमेंट आहे त्याचे बरोबर आहे. विचारलंय का ते मला अयोग्य विचारलंय, तर हे ए आणि डी जे आहे ते अयोग्य विधान आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं